वळूयात पुढल्या बातमीकडे. बिल्डर आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकर मात्र अडचणीत सापडले. गुन्हा दाखल होताच रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल आहेत. निवासस्थानाला कुलूप आहे, मोबाईल फोन बंद आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी आपल्यावरील आरोप राजकीय प्रेरित असल्याचा दावा केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर तसेच त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांविरोधात सध्या गुन्हा दाखल आहे. आर्थिक वादातून कंत्राटदार खलील शेख यांची आत्महत्या झाली. 2015 पासून 15 जुलै 2026 पर्यंत व्यवसायातील आर्थिक व्यवहारावरून सतत धमकी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा तक्रारीत नमूद करण्यात आलाय. तर आत्महत्या करण्यापूर्वी कंत्राटदारानं व्हिडिओ बनवला आणि सुसाईड नोट देखील लिहिली होती. धंगेकर यांचा फोन बंद लागत आहे आणि मी आता जिथे उभा आहे ही रवींद्र धंगेकर जिथे राहतात ती इमारत आहे आणि या इमारतीला आतल्या बाजूला लॉक लावण्यात आलेला आहे, त्यामुळे कोणताही व्यक्ती या ठिकाणावरनं जाऊ शकत नाही. काल खलील शेख यांनी आत्महत्या केली आणि या आत्महत्यात रवींद्र धंगेकर सह त्यांच्या पत्नीचं नाव आलेलं आहे. त्यासोबतच मनसेचे नेते बाळा शेडगे आणि त्यांच्या पत्नीचंही नाव यामध्ये आहे आणि याबरोबरच आणखीन 10 लोकांची नावं आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. पाहिलं गेलं तर हा गुन्हा दाखल करण्याचं कारण म्हणजे 2015 पासून सुरू असलेल्या सेट्रिंग व्यावसायिकाशी संबंधित आर्थिक व्यवहारावरून आरोपींकडून म्हणजे जे आरोपी आहेत 14 जण त्यांच्याकडून फिर्यादी म्हणजे खलील शेख आणि त्यांच्या कुटुंबियांवरती वारंवार धमकी व शिवीगाळ व मानसिक छळ केला जात होता. जबरदस्तीने हे जे स्टेअरिंग साहित्य आहे ते जबरदस्तीने आरोपी यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या मानसिक तणावामुळे खलील शेख याने आत्महत्या केली होती. काल आपण रवींद्र धंगेकर यांच्याबरोबर बातचीत केली, मात्र हा सगळा राजकीय कट कारस्थान असल्याचा त्यांनी आरोप केला, परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह